मंत्रालयात मुलाखती घेऊन अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आलाय। नागपूर, चंद्रपूर, वर्धा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हे दाखल आहेत। 2 तरुणांना नोकरीचा आमिष दाखवून गंडा घालण्यात आलेला आहे। 7 जणांनी मुलाखत घेत 9,55,000 लाटलेले आहेत। एक आरोपी अटकेत आहे, इतर 6 जण फरार आहेत। नेक्सस हे जॉब प्लेसमेंट जी कंपनी आहे त्यामार्फत मला कळले की जे गव्हर्नमेंट जॉब लावून मिळतो। तर त्यांनी मला सांगितलं की हा मंत्र्याचा कोटा राहतो, त्यामधून आम्ही तुम्हाला जॉब देतो। आम्हाला त्यांनी म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे द्यायला सांगितले की जसं समजा पहिला इंटरव्ह्यू होईल तुमचा, तेव्हा तुम्हाला आधी तुम्हाला 4 लाख रुपये द्यायचे आहे। त्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यू होऊन जाईल त्यानंतर 4 लाख रुपये द्यायचे आणि जेव्हा ऑर्डर निघेल तेव्हा 4 लाख रुपये, असे एकूण 12 लाख रुपये त्यांनी मागणी केली होती। तर ठरल्याप्रमाणे त्यांनी जसा कोरोना पिरियड आला त्यामुळे डिले होत गेलं, ते आता लावतो उद्या लावतो उद्या करून देतो असं त्यांनी केलं। आणि शेवटी आमचा इंटरव्ह्यू मंत्रालयात झाला। नितीन साठे यांनी सचिव जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आमचा। तर मला GMC मेडिकल कॉलेजला जॉबकरिता बोलवलं त्यांनी। त्या दिवशी मला 3 लाखाची मागणी केली साहेबांनी, लॉरेन्स हेनरी नावाच्या माणसांनी। त्याच्यात त्याची बायको शिल्पा हेनरी पण होती। त्या लोकांनी माझ्याकडून तेव्हा 3 लाख रुपये घेतले आणि गव्हर्नमेंट मेडिकलला तुझं 1 हप्त्याने जॉईनिंग होणार असं म्हणून त्यांनी माझ्यापासून पैसे घेतले। आणि साहेब आता इंटरव्ह्यू येणार आहेत तुझं आणि तुझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असे म्हणून त्यांनी माझ्याकडून त्या दिवशी पैसे घेतले 2021ला। मला कळालं होतं की मंत्रालयामध्ये फेस ID होऊनच आत माणूस येतो असं यंत्रणा लावली असं सांगितलं। आता ही यंत्रणा लागली असताना हा माणूस आत गेला। धाडस किती आहे की मला कोण काही करू शकणार नाही, या सरकारमधलं हेच धाडस आहे। मंत्रालयामध्ये माणूस जर हे खरं असेल, तुम्ही जे म्हणताय हे खरं असेल, तर हे दुर्दैव आहे की एवढं धाडस एखाद्या ठगाचं या ठिकाणी कसं होऊ शकतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।